आनंद एका गोष्टीचा आहे की आता महाराज फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित राहणार नाही, तर तुकाराम महाराजांचं चरित्र संपूर्ण भारतभर आणि त्यानिमित्ताने हिंदी भाषा जाणणाऱ्या प्रत्येकापर्यंत ते पोचेल, जगभर पोचेल. कारण ही अशी भाषा आहे जी साधारणपणे सगळ्यांशी परिचित आहे. आपण त्याला वाटेल ते नाव देऊया, पण ती भाषा सगळ्यांशी परिचित आहे. त्यामुळे त्या भाषेतला चित्रपट भारतातल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. तुकाराम महाराजांचं कार्य, तुकाराम महाराजांचे अभंग, त्यांनी समाजासाठी काय काम केलं, त्यांचं भक्तिमय आयुष्य हे महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला माहिती आहे. तुकाराम महाराज माहिती नाही असा एकही मराठी माणूस आपल्याला सापडणार नाही, पण तुकाराम महाराज माहिती नाहीत असा भारतीय मात्र आपल्याला सापडू शकतो. आणि अशा त्या प्रत्येक भारतीयापर्यंत तुकाराम महाराजांचं अलौकिक चरित्र पोचावं यासाठी या चित्रपटाची निर्मिती हिंदी भाषेत केली गेली. आणि विश्वास आहे की या निमित्ताने आपले महाराज आता फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता संपूर्ण भारताचे होतील. आणि ही परंपरा तुकाराम महाराजांच्या आधी आपल्याकडे होती. आपल्याकडच्या नामदेव महाराजांनी त्या काळात अनेक ठिकाणी भारतभर भ्रमण केलं होतं. तुकाराम महाराजांचे भ्रमण होतं. नामदेव महाराजांचे अनेक अभंग आपल्याला गुरुग्रंथ साहिबामध्ये बघायला मिळतात. त्यामुळे इतक्या विविध लोकांशी त्या काळातल्या संतांचा परिचय आला होता. आपण मात्र त्यांना खूप संकुचित करून टाकलंय आपल्याच मातीमध्ये. तर आता गरज आहे की आपल्यातल्या या सगळ्या महापुरुषांची चरित्र फक्त मराठीमध्ये न होता ती भारताला समजेल अशा भाषेत होणं जास्त गरजेचं आहे. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की 25 वर्षानंतर परत फिरून माझ्याकडे हा चित्रपट आला, ती काय स्टोरी होती त्याच्यामागे? मी जेव्हा या क्षेत्रात करिअर करायचा निर्णय घेतला नोकरी सोडून, तेव्हा माझ्याकडे आलेला पहिला चित्रपट संत तुकाराम महाराजांचा होता, जो विजय तेंडुलकर यांनी लिहिला होता. आणि त्या चित्रपटातलं माझं कास्टिंग देखील त्यांनीच केलं होतं. गोगी आनंद नावाचे हिंदीतले खूप मोठे डिरेक्टर होते, त्या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. सेठी नावाचे एक पंजाबी ग्रहस्थ त्याचे प्रोड्युसर होते, पण चित्रपट मराठीत होता. दुर्दैवाने त्या चित्रपट कधी फ्लोअरवरती गेला नाही, सेटवरती गेला नाही, त्याचं शूटिंगच कधी झालं नाही. त्यामुळे तो चित्रपट पूर्णच होऊ शकला नाही. त्यामुळे माझं तुकाराम महाराजांचं काम करायचं राहून गेलं. ते या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण झालंय. आणि कदाचित माझं अधुरं राहिलेलं स्वप्न, त्याचं शल्य माझ्यापेक्षा असं वाटलं असेल की महाराजांना की आपण एकदा पूर्ण करून टाकूया. आणि त्यांनीच तो आशीर्वाद दिला आणि तो प्रसाद म्हणून मी स्वीकारला. आणखी एक बायोपिक करताय, असं वाटलं होतं की संत तुकाराम करायला मिळेल परत? नाही, असं तेव्हाही नव्हतं वाटलं जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे आला होता. त्यामुळे अशी कुठलीच अपेक्षा माझी नाही आहे की मला यांचं काम करायला मिळेल. मला असं वाटतं की ज्यांचं तुम्ही काम करता त्यांची इच्छा असेल तर तुम्ही त्यांचं काम करता, नाही तर तुम्ही करूच शकत नाही. मराठी प्रेक्षकांना काय सांगा? मराठी प्रेक्षकांना काय सांगू मी? त्यांना माहिती आहे तुकाराम महाराजांचं चरित्र. ते मला असं म्हणू की संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराजांनी दाखवलेल्या रस्त्यांवरतीच आपण सगळे वाटचाल करतो गेली अनेक वर्ष. त्यामुळे तीच वाटचाल त्यांना थिएटरपर्यंत घेऊन येईल. आता मुद्दा आहे हिंदी भाषिक लोकांचा किंवा भारतीय लोकांचा, तर त्यांनाही त्या वारीत आणण्यासाठी म्हणून या तुकाराम महाराजांच्या हिंदी चित्रपटाची निर्मिती केली गेली. आणि एक मला असं वाटतं की आजपर्यंत अयोध्या नाही, आजपर्यंत आळंदी आणि देहूतनं पालख्या पंढरपूरला जायच्या. कदाचित या चित्रपटानंतर आता अयोध्येवरनं पण पालखी पंढरपूरला यायला लागेल. तर तशी आपण आशा करूया.